हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे 3 तारीख, म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट होईल त्या दिवशी आहे 3 तारीख आणि सेल आहे, महासेल. त्याच्यामुळे माझा हा असा अवतार आहे. तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं शॉपिंग हॉल. कारण की खूप जणांचा फायदा होतो सेलच्या व्हिडिओ जर सेलच्या दिवशी जर व्हिडिओ आला तर. तर चला भरपूर सारी वेगवेगळी शॉपिंग आहे, जे की तुमच्या कमेंट वाचून मी मागवलेली आहे. म्हणजे काहींचं म्हणणं होतं फिडिंग कुर्ती घे, काहींचं म्हणणं होतं उन्हाळ्यासाठी कॉटनचे ड्रेसेस घे, अशी वेगवेगळे कमेंट होत्या. तर त्यानुसार मी इथं मागवलेला आहे. तर हा आहे आपला पहिलं फॅब्रिक. तर हे पूर्ण कॉटनमध्ये आहे आणि 5 मीटरचा कपडा आहे हा, पूर्ण 5 मीटरचा. याने आपण वेगवेगळं काही जे पाहिजे ना ते बनवून घेऊ शकतो. एक नंबर क्वालिटी आहे कपड्याची, तुम्ही बघू शकता. प्रिंट नाही आहे हे. हे ज्याचं त्याचं स्वतःचं आहे, म्हणजे कपड्याचे स्वतःचं आहे हे. जे म्हणतो ना इथे हे आहे ना, तर तसंच ते. तर खूप भारी कपडा आहे. पूर्ण 5 मीटर आहे. सुंदर असं वन पीस शिवू शकतो आपण याचा आणि टिकणार सुद्धा खूप दिवस आहे. इतका हा चांगला क्वालिटीचा कपडा आहे. मला वाटतंय 300च्या आसपास, 250च्या 300च्या मध्येच आहे याची 5 मीटरची प्राइस आणि कपडा खरंच क्वालिटी एक नंबर आहे. आणि मलाही ड्रेसेसच शिवायचे आहेत, कारण आता गरमी इतकी होते ना, की असे मोकळे-ढोकळे हे हा जसं आहे ना, तर तसे मोकळे-मोकळे वन पीस छान वाटतायत. फुल असं कपडे नाही घालावेसे वाटत. त्यासाठी हा आहे पुढचा आणि यात शक्यतो जास्ती करून फिडिंगचे ड्रेसेस आहेत आणि ते सुद्धा ना वेगळे, म्हणजे आता नॉर्मली गाऊन असतात फिडिंगचे, तर तसे नाही आहेत. आता हा बघा पहिला आणि हा बघता क्षणी इतका आवडला, कारण ह्याचं ना हा पूर्ण ना धाग्यांचं काम आहे, याची प्रिंट नाही आहे, कोणतं काहीच नाही. म्हणजे ही पॅन्ट टिकणार खूप दिवस आहे हा कपडा. हे बघा, आतून असा कपडा आहे, बाहेरून असा कपडा आहे आणि ह्याला पॉकेट पण आहे सुंदर असं. आणि सोबतच हा जातो याचा टॉप. टॉप सुद्धा सेम त्याच प्रिंटमध्ये आहे. खूप जणांच्या अंगावर तुम्ही हा वाला टॉप बघितला असेल आणि खरंच तेवढा असतो छान. आणि ह्याला फिडिंगचा नाहीये हा. तर हा सिंपल कॉर्ड सेट आहे. ह्याला फिडिंगचा काहीच ऑप्शन नाहीये. बहुतेक हा नसावा फिडिंगचा. पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि माहिती आहे किती रुपयाचा आहे? फक्त ₹250 आहे हा कॉर्ड सेट. साईजनुसार असा 300 पर्यंत प्राइस जाईल, पण 300च्या वरती जाणार नाहीत का, हा छान आहे. म्हणजे एकच नंबर आहे. आणि हा ड्रेस ना मी एक Instagramवरती व्हिडिओ बघून ऑर्डर केलाय. एक ताई होती जी व्हिडिओ बनवत होती. हिंदी कंटेंट होता त्यांचा. मिशोला खूप घाण-घाण हिजडा आणि हेन तेन असं शिव्या घालत होती ती बाई. आणि तिची बोलण्याची ट्युनिंग पण इतकी काही खास नव्हती. ठीक आहे बाई, तुला नाही आवडला तर तू रिटर्न कर ना, इझी आहे बघा. ऑनलाईन सेलर असतात ना, तर त्यांना आपण नाही काय पण बोलू शकत. ठीक आहे, तुला नाही आवडलं तुम्ही रिटर्न द्या. रिटर्नचा ऑप्शन तर आहे ना. तर रिटर्नचा ऑप्शनच नसेल, ते लोकं तुमचे पैसे रिटर्न नाही देत, तर ठीक आहे, तुम्ही खूप जास्त हे केलं, हायपर झाला. पण या गोष्टीसाठी हायपर व्हायची गरज नाही. तर हाच तो सेट होता त्या ताईंचा. बघा, तुम्ही जर यांचा व्हिडिओ बघितला असेल तर चांगलंच आहे, नसेल बघितला तर बघून घ्या. आणि त्याच्या खाली कमेंटही अशा होत्या, की तुम्ही रिटर्न द्या, तुम्हाला नाही आवडलं तर. एवढं असं हिजडा आणि हे ते असं बोलायची मिशोला गरज नाही, असं ते म्हणत होते. आणि त्या बाईनी सगळ्यात जास्त नावं कशाला ठेवली असतील, तर ते दुपट्ट्याला. तर चला, मला बघायचं आहे, मला खूप राहवलंच नाही. मला म्हणजे मी इतकी प्रोडक्ट ही करते. असं नाही की मिशोचे सगळ्याच वस्तू चांगल्या असतात. अर्ध्या पेक्षा जास्ती खराबही असतात, क्वालिटी नसते. पण एवढे काय ना, आता हा ड्रेस ना 350 का 370चा आहे ड्रेस मटेरियल आहे. पूर्ण अशी ना जॉर्जेटमध्ये ओढणी आहे. आणि हा बघा, हा असा कटवर्कमध्ये हे आहे, ब्लाउज आहे, काय ते हे. आणि ह्या साईडने त्यांनी असं ओव्हरलॉक केलंय. ओव्हरलॉक नाही म्हणता येणार, पिकोसारखं आहे हे बघा. आणि नॉर्मली पण आपल्या ज्या दुपट्ट्यांना असं येत नाही, त्याला आपण मशीनवरून पिकोच करून घेऊन घेतो. तर माझ्याकडेच किती पिकोसाठी येतात ड्रेसेस. तर असं नाही, ती बाई ह्यालाच खूप घाण-घाण बोलत होती, की क्या ओव्हरलॉक इंटरलॉक करके दिया है. आता ही ओढणी जर मार्केटला घ्यायला गेलं ना, 100-150च्या खाली ओढणी येत नाही. ओढणीची लांबी बघा किती आहे. आणि काहीच क्वालिटी तुम्हाला दिसत नाही याच्यामध्ये. मला तर पूर्ण दिसते, कारण पूर्ण थ्रेड वर्क आहे. आणि असलं वर्क कोणी देईल का? आणि ह्याच्यापेक्षा जास्त ना ते पॅन्टला, टॉपला खूप नाव ठेवत होते. सगळ्यात जास्त ओढणीला ठेवली तर हा बघा, किती शायनिंगवाला हाचा पॅन्टचा कपडा आहे हा. आणि हा वाला आहे ड्रेस मटेरियल. आणि ठीक आहे, ड्रेस त्यांना कॉटनचा पाहिजे होता, कॉटनचा नाही आहे हा. हा ना ह्याच्या फॅब्रिकमध्ये आहे. फॉन्डी सिल्क राहतं ना, फॉन्डी सिल्क, तर ते आहे. टिकायला खूप आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, की असा ओढला तरी फाटेल. तर किती ओढायचा बघा, ओढलाच फाटतोय थोडीच तेव्हा. हा फॅन्डी सिल्कचा कपडा आहे. आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे फॅन्डी सिल्कचा कपडा. आणि बघा किती दिसायला सुंदर दिसेल ज्यावेळेस हा शिवून घातला जाईल. तर
चांगले आहे क्वालिटी 350च्या मानाने. पॅन्टचा कपडा 2.5 मीटर, टॉपचा कपडा 2.5 मीटर, 2 मीटर ओढणी, एवढं कोणी देणार नाही 350 रुपयात. जे की ती ताई एवढं जास्त काय काय बोलत होती, असं काही नाहीये. तिच्या व्हिडिओच्या खाली मी सुद्धा कमेंट केली कि आपको नहीं चाहिए तो रिटर्न कर दो, इतना ऐसा कुछ अनाप बोलने की जरूरत नाहीये. म्हणजे मिशोला तुम्ही शिवाय देता, पण मिशोवरती जे काम करतात तर ते आपल्यासारखे घरगुती बायका असतात लेडीज, त्यामुळे. तर त्यानंतरचा आहे हा पुढचा. तर हा पण ना एक ड्रेस आहे आणि ह्याचा कपडा ना आणि जे प्रिंट हे सगळंच खूप जास्त वेगळं आहे बघा. ह्याच्यावरती प्रिंट बघा खूप वेगळा आहे. आणि हा असा इथं पॅच आहे, फुल स्लीव्ज आहे याच्या पण, छान वाटतोय हा पण. पण कपडा पण ना ह्याचा थोडासा वेगळा आहे रेग्युलर पेक्षा. हा जातो ह्याचा ओढणी आणि दुपट्टा. हा पण 250च्या 300च्या मध्येच आहे, 300च्या 250च्या मध्येच आहे. जास्तही महाग नाही, क्वालिटी आहे ठीकठाक आहे, एवढी खास क्वालिटी नाही, एवढी खराब नाही, नॉर्मली जशी असायला हवी तेवढ्या पैशात तशी आहे. त्यानंतरचा आहे पुढचा. ह्याच्यामध्ये बघते काय आहे. तर ह्याच्यामध्ये ही कॉटनचा सूट आहे, ड्रेस मटेरियल आहे. आणि ह्याचं बघा आता, ह्याचा कपडा बघा कसला भारी कपडा आहे एवढ्या कमी पैशात. इलास्टिक आहे, सोबत पॉकेट तेवढं नाही. आणि हा आहे याचा टॉप. आणि टॉप माहित आहे फिडिंगचा आहे, फिडिंगचा म्हणजे याला चेन आहेत. हे बघा त्याला साईडने अशी नॉड आहे. जर आता पोटामुळं खाली तर बघा टॉपला घेर आहे. आणि असे कॉर्डसेट ना खूप कमी आहेत, म्हणजे फिडिंगचे भेटतात पण लॉंग अशी गुडघ्यापर्यंत वन पीस असे भेटतात. आणि ह्याची चेन पण बघा कसली मस्त लावली गेलेली आहे, म्हणजे दिसतही नाही चेन आहे म्हणणे. बघा इतकी व्यवस्थित लावली गेलेली आहे. प्रिंट, कपडा, क्वालिटी सगळंच खूप छान आहे आणि विशेष नाही, खूप मस्त आहे. आणि एवढ्या कमी बजेटमध्ये तर 300-350 मध्ये इतका छान ड्रेस खरंच खूपच जास्त भारी आहे बरं का. आणि मला तरी आवडला तो वाला. तसे मला जो आवडतो ना तो मी तुम्हाला सांगत असते की हा वाला घ्या, जो नाही आवडत तर तो नाही आवडत. आणि हा ड्रेस मटेरियल मी माझ्या स्वतःसाठी घेतलाय. रेडीमेड तर माझ्याकडे खूप आहेत, पण आपण जसे शिवून कपडे ट्राय करतो ना तर तसे नाही भेटत ऑनलाईन. रेडीमेड तर खूप भेटतात. तर हा ना ऑर्गेन्झा मध्ये आहे. हा याचा दुपट्टा आहे ऑर्गेन्झा मध्येच, कसला भारी दुपट्टा आहे. आणि हा ना कपडा पूर्ण ह्याचा आहे टॉपचा आणि आतमध्ये पॅन्टचा कपडा. आणि ह्याच्या मेन गोष्ट ह्याचा अस्तर आहे ह्याच्या सोबत आहे, म्हणजे अस्तरसाठी दुसरा कपडा आणायची गरज नाही. बघा आतमध्ये दिसते ना ते अस्तर आहे. अस्तर आणि पॅन्टचा कपडा सेपरेट सेपरेट. आता हा थोडासा महाग भेटलाय मला 500च्या आसपास, पण तो पूर्ण सॅटिनमध्ये आहे. आणि हा कलर ना माझ्याकडे नव्हता आणि मला वाटत होतं मला हा कलर छान दिसेल. आणि बघ कसला भारी दिसतोय. ह्याच्यामध्ये आतमध्ये जो अस्तर आहे ना त्याच्या व्यतिरिक्त पिंक अस्तर किंवा रेड अस्तर जरी ट्राय केलं ना, पर्पल, तरी पण ना खूप भारी दिसेल. म्हणजे नाही याचं मॅचिंग कधीच अस्तर घ्यायचं नाही, थोडंसं वेगळं अस्तर घ्यायचं, भारी दिसतं मग. त्यानंतरचा आहे पुढचा. तर हा सुद्धा ना फिडिंगचाच आहे. आणि हा मला ना बघता क्षणी खूप जास्त आवडला. म्हणजे हा मी आता ट्राय नाही तुम्हाला करून दाखवणार, कारण हा नुसता झोला आहे तो ह्याचा कोणता कप्तानी, कसला ती कप्तानी तशा टाईपचा आहे. आणि ह्याला इथं मध्ये बघा चेन आहेत फिडिंगच्या. ज्या महिलांना खूप जास्त तब्येत आहे ना तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर चेन आहेत. आणि ना इथून ना असं मध्ये श्रिंक करायचं, म्हणजे आपल्या कमरेनुसार ना असं ऍडजस्ट होऊन जाईल. आणि मग हे इतकं मोठं असं वाटणार नाही, झोला टाईप नॉर्मल वाटेल. आणि याची क्वालिटी पण ना जबरदस्त आहे, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. फक्त लेंथ मला वाटतं गुडघ्यापर्यंत जाईल, गुडघ्याच्या थोडं खाली जाईल, जी की अजून लॉंग पाहिजे होती. प्रेग्नेन्सीमध्ये ना लॉंग ड्रेसेस जास्त मला वाटतं बरोबर राहतात. आणि ह्यासाठी मला वाटते, मला सारख्या बायका डीएम करतात की बाई आम्हाला शिवून दे, ऑनलाईनची उंची कमी येते, उंची कमी येते. तर ऑनलाईनची उंची खरंच कमी आहे मला असं वाटते. त्यानंतरचा पुढचा आहे. आणि हा सुद्धा आपण पहिला जो बघितला ना तशातनाच आहे फिडिंगचा ड्रेस. एवढा सुंदर आहे ना, एवढा टिकाऊ आहे ना हा ड्रेस. फी नेक आहे बघा, किती भारी नेक तयार केलाय, फी नेक आहे. आणि ह्याच्या चेन आहेत ना इतक्या इनविजिबल आहेत की त्या दिसतही नाही की असं काही चेन आहे वगैरे, इतक्या इनविजिबल आहेत. मला इतके इनविजिबल नाही लावताय, त्याच्यामुळे मी ऑर्डर नाही घेत.
पण असला सुंदर आहे ना. आणि हाही कॉर्ड सेट आहे. ह्या कॉर्ड सेटला ना त्यांनी ना असं ना नॉट दिली, कारण स्ट्रेचेबल राहिलं ना तर पोटामुळे त्रास होतो, त्याच्यामुळे अशी ना नॉट दिलेली आहे त्यांनी. एवढंच नाही तर याला पॉकेट वगैरे सगळं आहे. जबरदस्त आहे ड्रेस. खरंच फिडिंगचा हा ड्रेस मला जास्त आवडला वन पीस पेक्षा, कारण वन पीस थोडे शॉर्ट येतात, त्या मानाने हे परफेक्ट बसून जातील, एकदम व्यवस्थितच बसून जातील. तर ज्या कोणी न्यू मदर आहेत किंवा प्रेग्नेंट आहेत तर त्यांच्यासाठी सांगेल. त्यानंतरचा हा आहे कुर्ता. आणि हा कसा आहे, तर हा थोडासा लॉंग मध्ये आहे. हा तुम्ही ट्राय करू शकता, ज्यांना लॉंग थोडासा पाहिजे ना. इतकाही लॉंग जाणार नाही, जाईल घोट्यापर्यंत जाऊ शकतो आरामात. आणि ह्यालाही सुंदर अशी चेन आहे बघा. ह्या चेन पेक्षा ना मला याची प्रिंट खूप आवडली, कारण ह्या प्रिंटचा आपण कपडा काय गेलो ना तर 250 रुपये मीटरने भेटतोय, जो की ह्या प्रिंट मध्ये ना खूप सुंदर आहे. तर थोडीशी डिझाईन पण केली आणि असा लॉंग असा वन पीस आहे. हा मस्तच आहे, एकच नंबर. आणि ह्याची क्वालिटी जबर आहे. थोडासा गरम कपडा आहे बरं का, पण हा थोडासा गरम आहे, मऊ शांत कपडा नाहीये. कपड्याला हात लावल्यानंतर समजतं की आपल्याला की तो गरम आहे कपडा. त्यामुळे कपडा घेताना खूप असं बघून घ्यावं लागतं की नाही बाबा हा थंड आहे, हा गरम आहे वगैरे. त्यानंतरचा आहे पुढचा. तुम्ही म्हटला म्हणून मी हा फिडिंगचा हॉल रेडी केलेला आहे. त्याच्या भरपूर बायका फिडिंगचे एवढं कुणी टाकत नाही, कारण सगळ्यांना नॉर्मली जसे असतात ना तसे टाकतात. आणि हा तर घेतलाच पाहिजे 200%, कारण याला खाली एक लेअर आहे आणि याला घेर कसला आहे, म्हणजे कितीही कोट आलेला असू द्यात, कसला जबरदस्त घेर आहे. हिला मध्ये अशी बटन वगैरे लावून पण ना सुंदर अशी बघा डिझाईन केलेली आहे त्यांनी. आणि ही चेन आहे तिथं. स्लीव्ज पण ना मस्त लॉंग आहे. शॉर्ट लॉंग नाही आवडली तर तुम्ही शॉर्ट करून घेऊ शकता, पण हा ना 100% घेतला पाहिजे. ह्याला ना असं नॉट्स पण आहेत कमरेत बांधायला, जर ऍडजस्ट करायचं असेल ना तर. एकच नंबर आहे, खूप जास्त छान दिसतोय हा. पण याला 2 नॉड आहेत, पाठीमागेही 2 अशा नॉड आहेत, पुढे 2 नॉड आहेत आणि पाठीमागेही 2 नॉड आहेत. पण ह्याची उंची कसली आहे, मस्तच. ह्याचं कपड्याची जी क्वालिटी आहे ना ते तर जबरदस्त आहे. तुम्ही किती दिवस वापरले ना तरी याला काय होणार नाही, किती धुवा. हा मी नक्की सांगेन की घ्या, तर तुम्ही मदर असाल ना तर फिडिंगसाठी छान आहे, बेस्ट. त्यानंतरचा आहे पुढचा. तर हा सुद्धा लॉंग वन पीस आहे. आणि हा सुद्धा हा फिडिंगचा नाहीये हा. तर हा फिडिंग नाहीये, पण वन पीस मात्र मस्त आहे बघा, कसला घेर आहे याला. पण हा फिडिंग मध्ये नाहीये. तर हा 3 लेअर मध्ये आहे विथ ना. ह्याच्यात सांगायचं झालं तर 3 लेअरचा आहेच, पण सोबत मध्ये जे हे बटन्स आहेत ना, ओपन करू शकत असेल ना तर ठीक आहे. ओपन नाही करू शकत, पण बटन मला वाटलं बटन्स आहे तर तो फिडिंगला यूज करता येईल. शोभावरती मागवला होता, पण भारी. आणि ह्याला 3 लेअर आहेत आणि सोबत मध्ये कट आहे 3 लेअर मध्ये ऍडजस्ट करून. आणि ह्याला शिवायला खूप मेहनत लागली असणार. आणि कपड्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, कसली भारी क्वालिटी आहे, एक नंबर आहे. डोळे झाकून घेऊ शकतो आपण, मस्तच आहे. आता तुम्ही बघितलं असेल ना फुल व्हिडिओ मध्ये फक्त कुर्तीज आणि वन पीसच आहेत, म्हणजे कॉर्ड सेट आणि वन पीस. आता याच्यामध्ये ना ड्रेस मटेरियल आहे, ते मी मला ना घेतलेले आहेत. बघूयात कसले आले. मला सिंपल साधी सलवार कुर्ती शिवायची आहे, म्हणजे पॅन्ट. खूप दिवस झाला माझ्याकडे तसा ड्रेस नाही, आधी होते आता नाही, बरेच दिवस झाले. तर हा ना फुल कॉटन मध्ये आहे, खूप ट्रेंडिंगला होता म्हणून घेतला होता. नाही हा ड्रेस मटेरियल नाही, हा तर शिवलेला ड्रेस आहे. हे बघा, हा ना फुल लॉंग आहे, पण खूप जुनाट कपडा वाटतोय ना, का छान वाटतोय. प्रिंट तर छान वाटते, टिकाऊ पण वाटतोय. हा पण फिडिंगचा नाहीये. आणि ह्याला मेन पॅन्ट पण आहे, दुपट्टा आहे, 3 पीस सेट आहे. फिडिंग मध्ये 3 पीस सेट आहे हा. हे बघा पॅन्ट, मी हॉस्पिटलला चालला वगैरे वगैरे तर यूज करू शकता. आणि लूज पॅन्ट आहे, प्लाझो टाईप. आणि हा जातोय त्याच्यावरचा दुपट्टा फुल कॉटन मध्ये वाटतोय. हा रेऑन मिक्स कॉटन राहतो ना तशा टाईपचा वाटतोय हा कपडा. बाकी हा वाला
असे ड्रेसेस तर मी खूप सारे दाखवले आतापर्यंत, पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं 3 पीस सेट दाखव कॉटनचे. तर ही ओढणी बघा कसली सुंदर आहे, याला गोंडे पण आहेत ओढणीला. माझ्याकडे सेम आहे ऑलरेडीचा मेहंदी कलरचा, खूप भारी टिकतो. तर याची ओढणी थोडीशी वेगळी आली यावेळेस, कॉटनमध्ये नाही होती. आणि हा आहे याचा टॉप, मस्त आहे ना. ह्याचा जे कपडा आहे ना, म्हणजे खरंच दुकानात सुद्धा इतका चांगला कपडा भेटत नाही, एवढा हा भारी कपडा आहे. विथ एम्ब्रॉयडरी आहे मध्ये मध्ये, किती भारी दिसते. आणि ही जाते ह्याच्यावरची पॅन्ट. पॅन्टला सुंदर असं पॉकेट आहे, पॅन्टची क्वालिटी सुद्धा ना जब्बर आहे. बाकी तुम्हाला याच्यातला कोणताही ड्रेस आवडला असेल ना, डिस्क्रिप्शन चेक करा आणि तिथून तुम्ही घेऊ शकता जो आवडला असेल तो. भरपूर सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत. तर चला आता मी पटपट ना हे वेअर करून बघते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.